नमस्कार, मी पूनम केतकर आणि आज आपण बोलणार आहोत पोस्ट दिवाळी हेल्थ टिप्सबद्दल. सो दिवाळीमध्ये आपण सगळ्यांनी स्वीट्स, फ्राईड फूड नक्कीच खाल्लं असणार. सो ह्या माझ्या हेल्थ टिप्स आहेत, त्याच्यामुळे तुमचं वॉटर रिटेशन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ही गरम पाणी ह्याच्यामध्ये एक अर्ध पिळलेलं लिंबू आणि 1 पिंच ऑफ हिमालयन सॉल्ट तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे तुमचं वॉटर रिटेन्शन कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे डोंट स्किप युअर मील्स. काही काही लोकांना असं वाटतं की कमी खाल्ल्याने वजन कमी होईल, तर असं करू नका. एक तर बॅलन्स्ड फूड तुमच्या जेवणामध्ये ॲड करा. सो तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट एखाद्या स्मूदीनी सुरू करू शकता, म्हणजे स्पिनॅच, बनाना प्लस चिया सीडची स्मूदी, किंवा ॲपल, बीटरूट, गाजर ह्याची स्मूदी, किंवा स्पिनॅच, मिंट, चिया सीड्स, आमला ह्याची स्मूदी. आणि ह्याच्यासोबत तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. त्याच्यानंतर जेवणामध्ये तुम्ही काप्स कंटेंट निम्म्यावर आणा, म्हणजे एक छोटा फुलका किंवा पोळी किंवा थोडासा भात, आणि ह्याच्यासोबत भाजी जास्त, डाळी किंवा उसळींचं प्रमाण जास्त, भरपूर सॅलड हे ॲड करा. त्याच्यामध्ये थोडासा प्रोटीन म्हणजे तुम्ही सोया चंक्स ॲड करू शकता, किंवा थोडंसं पनीर. नॉनव्हेज लोकांसाठी तर चिकन, फिश हे ऑप्शन आहेतच. त्याच्यानंतर प्रोबायोटिक म्हणून तुम्ही कर्ड किंवा बटर मिल्क हे नक्की ॲड करा. ह्याच्यामुळे तुमचं डायजेशन सुधारण्यासाठी मदत होईल. स्नॅक्समध्ये तुम्ही एखादं फ्रूट किंवा रोस्टेड मखाना किंवा चणे ॲड करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डिनर हे अत्यंत लाईट ठेवा आणि ते लवकर जेवा. ह्याच्यामुळे तुमचं डायजेशन सुधारण्यासाठी मदत होईल. सो ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं सूप ॲड करू शकता, म्हणजे स्पिनॅच सूप, पंपकिनचं सूप, किंवा मिक्स्ड व्हेजिटेबलचं सूप, किंवा अगदी छोटा बोल ऑफ मुगाची खिचडी तुम्ही ॲड करू शकता. आणि जर तुम्ही 7च्या जेवलात तर तुमचं डायजेशन छान होईल. त्याच्यानंतर ब्लोटिंग होणार नाही आणि सकाळी फार हलकं वाटेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या. 7 तासाची झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळे तुमचं फॅट बर्निंग वाढेल. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक अंग हलवायला सुरुवात करा, म्हणजे एक 30 मिनिटाचा एखादा वॉकला जा, किंवा हिट वर्कआउट करा, योगा करा, किंवा वेट ट्रेनिंग करा. ह्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. सो हा जो आपला रिसेट प्लॅन आहे ह्याच्यामध्ये हायड्रेशन आहे, त्याच्यानंतर फायबर, त्याच्यानंतर होल फूड, ह्या सगळ्यामध्ये तुमचं वॉटर वेट कमी व्हायला आणि इन्फ्लेशन कमी व्हायला मदत होईल. सो गिल्ट नाही तर बॅलन्स महत्त्वाचा आहे, नाही का? सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा, आणि थँक्स फॉर वॉचिंग. ग्रॅटिट्यूड.